नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सामान्य नाम. आता सामान्य नाम म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉमन नाउन. सगळ्यात अगोदर आपण त्याचं डेफिनेशन बघूया, त्याच्यानुसार आपल्याला सामान्य नाम फाइंड आउट करायला मदत होईल. तर त्याचं डेफिनेशन आहे, सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन म्हणजे एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाणासारख्या सामान्य गोष्टीला दिलेले नाव. आता एखादी वस्तू आहे म्हणजेच काय, तर ती कोणती पण वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल आणि एखादं ठिकाण असेल म्हणजे एखादी प्लेस असेल, त्या गोष्टीला सामान्यपणे आपण काय म्हणतो, सो त्याला काय म्हणतात, सामान्य नाव. हे नाव त्या गोष्टीच्या जातीचा किंवा प्रकाराचा बोध करतं. म्हणजेच काय, जसं की शहर झालं. आता शहर काय, खूप सारी शहरं आहेत, हे काय होणार आहे आपलं शहरे, हे कॉमन नाउन होणार आहे. गावे कॉमन नाउन होणार आहे. ज्या वेळेस त्या स्पेसिफिक गावाचं, स्पेसिफिक शहराचं नाव घेतलं जातं तेव्हा ते काय होणार आहे, आपलं विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजेच काय, तर पूर्ण वर्ल्डमध्ये ते एकच असणार आहे. आणि कॉमन नाउन म्हणजेच काय, तर त्याच्या जातीचं एक, म्हणजे जसं की हे प्राणी आहेत, हे पक्षी आहेत, ही माणसं आहेत, या शाळा आहेत, हे काय असणार आहे आपलं कॉमन. म्हणजेच ते त्या जातीचा किंवा त्या प्रकाराचा बोध करतं, म्हणजे त्याच्यातून आपल्याला समजतं. सो ते काय असणार आहे, आपलं सामान्य नाम. आता एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. पहिला क्वेश्चन आहे, शाळेत मुलं अभ्यास करतात. आता शाळेमध्ये मुलं अभ्यास करतात हा सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की याच्यातलं सामान्य नाम शोधून काढा. तर याच्यामध्ये दोन सामान्य नाम येणार आहेत. कोणते? एक येणार आहे शाळा आणि दुसरं म्हणजे मुलं. शाळेत मुले अभ्यास करतात, हे काय आहे, तर एक सिंपल सेंटेन्स सांगितलेला आहे. शाळा खूप साऱ्या असणार आहेत, मुलं खूप सारी असणार आहेत. पण तिथे जर असं सांगितलं असतं की एखाद्या स्पेसिफिक शाळेचं नाव घेऊन सांगितलं असतं, जसं की DAV शाळेमध्ये, म्हणजेच काय, तर DAV हे काय होणार होतं, आपलं प्रॉपर नाउन होणार होतं. आणि शाळा खूप साऱ्या असणार, त्यामुळे हे आपलं सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाउन होणार आहे. मुलं खूप सारी असणार आहेत, त्यामुळे ती कॉमन असणार आहेत. जर तिथे स्पेसिफिक मुलाचं नाव सांगितलं असतं तर ते आपलं झालं असतं विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन. त्यानंतर सेकंड येणार आहे, शिक्षक मुलांना शिकवतात. मग आता याच्यामध्ये कॉमन नाउन कोणकोणते येणार आहे, तर शिक्षक, खूप सारे शिक्षक असतात आणि खूप सारी मुलं असतात. तिथे जर शिक्षकाचं नाव दिलं असतं की जसं की राम सर रोहनला शिकवत आहेत, सो राम हे काय झालं असतं, प्रॉपर नाउन झालं असतं. आणि मुलांच्या इथे जर त्याचं नाव दिलं असतं जसं की रोहन, हे काय झालं असतं, विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन झालं असतं. त्यामुळे सामान्य नाम ओळखताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे खूप सारे असू शकतात, म्हणजे शिक्षक खूप सारे आहेत, मुलं सुद्धा खूप सारी आहेत. सो हे काय होणार आहे, आपलं सामान्य नाम. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, बागेत फुलं फुलली आहेत. आता बाग काय आहे, तर खूप सारे गार्डन्स असू शकतात, कुठल्या गार्डनचं नाव नाही सांगितलेलं आहे. फुलं कोणत्या प्रकारची फुलं आहेत किंवा कुठल्या झाडाची फुलं आहेत हे नाही सांगितले, त्यामुळे बाग आणि फुलं हे काय असणार आहे, कॉमन नाउन असणार आहे, म्हणजेच आपलं सामान्य नाम असणार आहे. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे, रस्त्यावर गाड्या धावत आहेत. सो रस्ते खूप सारे आहेत, गाड्या खूप साऱ्या आहेत. जर त्यांचं नाव सांगितलं असतं तर ते झालं असतं विशेष नाव. त्यानंतर आहे, बाजारात फळं मिळतात. बाजाराचं नाव सांगितलं आहे का, तर नाही. फळांचं नाव सांगितलेलं आहे का, तर नाही. सो हे काय होणार आहे, आपलं कॉमन नाउन. त्यानंतर आहे, पुस्तकात खूप गोष्टी आहेत. सो पुस्तकाचं नाव सांगितलेलं आहे का, तर नाही. खूप सारी गोष्टीची पुस्तकं आहेत, गोष्टी खूप साऱ्या स्टोरीज आहेत. कुठल्या स्पेसिफिक स्टोरीचं जर नाव सांगितलं असतं तर ते कशामध्ये आलं असतं, आपलं विशेष नाममध्ये. त्यानंतर सेवन्थ नंबर आहे, गावात शेतं आहेत. गावं खूप सारी आहेत, शेतं खूप सारी आहेत. सो हे काय असणार आहे, आपलं कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. त्यानंतर आहे, प्राणी संग्रहालयात वाघ असतात. प्राणी संग्रहालय, कुठल्या प्राणी संग्रहालयाचं नाव सांगितलंय का, म्हणजे कुठल्या झूचं नाव सांगितलंय का, तर नाही. सो हे खूप सारे असणार आहेत आणि वाघ सुद्धा खूप सारे असणार. जर त्या वाघाचं नाव असतं, म्हणजे ह्या नावाचा जो वाघ आहे तो असं असतं, तर ते काय झालं असतं, आपलं विशेष नाम झालं असतं. त्यानंतर नाइन्थ नंबर आहे, घरात खुर्ची आणि टेबल आहे. सो ह्याच्यामध्ये काय होणार आहे, कॉमन. घरं खूप साऱ्या प्रकारचे असतात, खुर्चीज पण खूप साऱ्या प्रकारचे असतात, टेबल खूप साऱ्या प्रकारचे असतात. जसं की खुर्चीमध्ये जे फेमस आहे नीलकमल, नीलकमल खुर्ची असतं, तर हे
नीलकमल काय झालं असतं, आपलं विशेष नाम झालं असतं. त्यानंतर 10th नंबर आहे नदीचं पाणी खूप स्वच्छ आहे. नदी खूप साऱ्या प्रकारची आहे, खूप नदीच असतात आणि पाणी खूप साऱ्या प्रकारचं असतं. म्हणजेच काय, गढूळ पाणी, स्वच्छ पाणी किंवा जे म्हणजे पाणी हे सुद्धा काय आहे तर आपलं कॉमन नाउन आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला जर सामान्य नाम ओळखा असं सांगितलं किंवा सामान्य नामाचं उदाहरण द्यायला सांगितलं तर तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर शेअर करा आणि चॅनेलला नक्की लाईक, सबस्क्राईब करा. आणि जर समजा याच्यामध्ये कोणी हिंदी मुलं असतील तर माझा हिंदी मुलांसाठी एक वेगळा चॅनेल आहे ज्याच्यामध्ये मी हिंदीचं शिकवलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.